नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इझी फार्मा विथ कल्याणी या चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये IBPS आणि TCS पॅटर्नचे क्वेश्चन्स आणि आन्सर मराठी या विषयाचे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओला जे आहे शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन नक्की करा. कारण तुम्ही जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर हा जो चॅनल आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा ठरणार आहे. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्ता नाही? तर बघा, हे तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत. कोणत्या वाक्यामध्ये कर्ता नाही? तर एखाद्या वाक्याला जर तुम्ही कोण हा शब्द यूज करून प्रश्न विचारत असाल तर जो उत्तर येतो तो असतो तुमचं कर्ता. तर बघा, इथे पहिला, तो खाली बसतो. कोण खाली बसतो? तर तो हा कर्ता आहे. कोण जेवण करते? ती जेवण करते, तर ती हे कर्ता आहे. पत्र लिहितो. कोण पत्र लिहितो? तो पत्र लिहितो, हे झालं कर्ता. परंतु चौथ्या ज्या ऑप्शन मध्ये आहे पाणी पितो, कोण पाणी पितो ते तिथे दिलेलंच नाही, म्हणजे या वाक्यामध्ये जे आहे कर्ता नाही. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक 4, पाणी पितो हे. नंतरचा प्रश्न आहे, चक्रपाणी हा समास ओळखा. बघा, चक्रपाणी म्हणजे पाण्यामध्ये चक्र घेऊन बसलेले ते आहेत आपले भगवान विष्णू. तर इथे तिसरंच काहीतरी बोध होत आहे, तर हा असणार तुमचा बहुव्रीही समास, ऑप्शन क्रमांक 3. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी शब्द आहेत? ऑप्शन दिलेले आहेत ढग, कनक, घन आणि सारंग. तर इथे बघा, ऑप्शन मध्ये 4 तुम्हाला शब्द दिले आहेत, तर ते परस्पर समानार्थी शब्द एकमेकांशी कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे. तर ढग ढग जे आहे त्यांना घन सुद्धा असे म्हणतात, तर हे 2 समानार्थी शब्द आहेत. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक 4, पर्याय 1 व 3. नंतरचा प्रश्न आहे, खाली काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत, त्यातील चुकीचा गट कोणता? तर चुकीचा गट असं तुम्हाला ओळखायचं आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे काळा, कृष्ण, श्याम. तर हे समानार्थी शब्द आहे. कृष्ण श्याम एकच आहे आणि काळा. नंतरचा दुसरा ऑप्शन आहे घागर, घट, मटके, हेही आहे. तिसरा आहे मुख्य, प्रमुख आणि गौण. आणि चौथा ऑप्शन आहे नाखुशी, नाराजी आणि अप्रसन्नता. तर यातील जो तिसरा ऑप्शन आहे तुमचं मुख्य, प्रमुख आणि गौण, हे जे आहे चुकीचा गट आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक 3. नंतरचा प्रश्न बघा, मृगच्या समानार्थी शब्द सांगा. मृग म्हणजे होते हरिण. तर तुमचं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर राहणार. नंतरचा प्रश्न आहे, माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे? तर माझी जन्मठेप आत्मचरित्र जे आहे ते आहे विनायक दामोदर सावरकर आणि दा सावरकर यांचे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पेपरमध्ये येऊ शकते. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे? लेखन नियमानुसार असलेले वाक्य, ऑप्शन बघा, भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे. तर इथे राष्ट्रातील ती जे आहे विलांटी ते चुकलेली आहे. दुसरं बघा, भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार, तर इथे सर्व इथे चुकीचं आहे. तिसरं बघा, भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत. तर या ऑप्शन मध्ये सर्व जे शब्द आहे लेखन नियमानुसार बरोबर आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक 3. नंतरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द दवदव समासातील आहे ते ओळखा. तर बघा, दवदव समासमध्ये आपण काय सांगितलं होतं की जे दोन्ही पद असतात ते दोन्ही महत्वाचे असतात आणि समान असतात. तर इथे बघा, पद्यनाम, महादेव, भक्तिवश आणि आहे राम लक्ष्मण. राम लक्ष्मण म्हणजे राम आणि लक्ष्मण हे समान याचे आहेत. तर तुमचं उत्तर होणार दवदव समासाचं राम लक्ष्मण. नंतरचा प्रश्न, मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर मोरचे स्त्रीलिंगी रूप आहे लांडोर. तर हे खूप इम्पॉर्टंट असं प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही? तर बघा, एखाद्या वाक्याला जर आपण काय
आणि कुठे या शब्दाचा वापर करून प्रश्न करत आहोत, तर जो उत्तर येतो तो असतो तुमचा कर्म. तर बघा इथे पहिला तृप्ती अभ्यास करते, तर तृप्ती काय करते? अभ्यास करते. हे झालं तुमचं कर्म. अर्णव क्रिकेट खेळतो, तर अर्णव काय खेळतो? हे झालं तुमचं क्रिकेट कर्म. नंतर आहे भूमी रांगोळी बनवते, तर भूमी काय बनवते? रांगोळी बनवते. केदार बसतो, पण तो कुठे बसतो, का बसतो ते सांगितलं आहे का? नाही. तर या वाक्यामध्ये कर्म नाही, तर कर्म नाही असं वाक्य आहे. केदार बसतो. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर राहील. नंतरचा प्रश्न आहे, खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे वर्तमान म्हणजे आता जो चालत आहे तो, पण पूर्ण झालेला नाही म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. तर बघा ऑप्शन बघा, मी लिहिणार असतो म्हणजे तो झाला लिहिणार असतो भविष्यकाळ. मी लिहित आहे हे झालं वर्तमान काळ, पण लिहून झालं आहे का? नाही. म्हणजे लिहित आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. मी आलो. नंतर प्रश्न ऑप्शन आहे मी येणार आहे. तर तुमचं हे मी लिहित आहे हे झालं तुमचं अपूर्ण वर्तमान काळ. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी भावे प्रयोगाची वाक्य ओळखा. बघा भावे प्रयोग मध्ये काय असते? तर कर्ता आणि कर्मला प्रत्यय लागलेला असतो, तो असतो भावे प्रयोग. इथे बघा ऑप्शन आहे, योगी तप आचरतो, हरी पुस्तक वाचतो, पोलिसांनी त्याला शोधून काढले, हरीने पुस्तक वाचले. तर बघा इथे पोलीस हा मेन शब्द झाला. पोलिसांनी इथे प्रत्यय लागलेला आहे त्याला. तर हे कर्म आणि कर्ता इथे प्रत्यय लागला आहे, तर हे तुमचं वाक्य होणार भावे प्रयोगाचे वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं उत्तर राहणार. नंतरचा प्रश्न, खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत, त्यातील चुकीचा गट कोणता? विरुद्धार्थी शब्दांचे गट दिले आहे बघा. ऑप्शन बघा. ऑप्शन 1 काय आहे? प्रसारण विरुद्धार्थी अंकुचन, हे बरोबर आहे. आदर अनादर हेही बरोबर आहे. तेजी मंदी हेही बरोबर आहे. पण स्वस्त आणि महाग, स्वस्त म्हणजे निरोगी, तर हे तुमचं आजारी पाहिजे होतं इथे. तर तुमचा हे लास्ट वाला ऑप्शन आहे, हे तुमचं उत्तर जो आहे चुकीचा गट आहे. तर उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. नंतर आहे, वंद्य या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य पर्याय निवडा. पर्याय दिले आहे उदार, कृतज्ञ, शत्रू आणि निंदय. तर वंदे या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द होतो निंदय. नंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? नपुंसकलिंगी मध्ये जे येत नाही म्हणजे स्त्रीलिंग पण नाही आणि पुल्लिंग पण नाही असे जे शब्द असतात ते असतात नपुंसकलिंगी. तर बघा इथे पुस्तक, घर, फूल हे जे आहे नपुंसकलिंगी मध्ये येतात. पण सूर्य जे आहे ते पुल्लिंग मध्ये येत असतात. तर तुमचा ऑप्शन क्रमांक 4 उत्तर राहणार की हे नपुंसकलिंगी नाही. नंतरचा प्रश्न, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यास कोणता समास असे म्हणतात? तर हे आपण समासावर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये पूर्ण तुम्हाला द्विगु समास, अव्ययीभाव समास, तत्सम समास, बहुव्रीही समास, दवदव समास हे पूर्ण असे क्लिअर होतील आणि ट्रिक्स नुसार तुम्हाला लक्षात पण राहतील. तर तो व्हिडिओ आताही बघितला नसेल तर एकदा बघून घ्या परीक्षेला जाण्याआधी. तर बघा, जेव्हा एखाद्या शब्दामध्ये दोन्ही पदे असतात आणि ते समान दर्जाची असतात तर त्यांना दवदव समास म्हणतात. जसं की राम, लक्ष्मण, आई, वडील अशा प्रकारे. नंतरचा प्रश्न आहे, विशाखा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला. कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा. कोन्स मध्ये जे शब्द दिले आहे त्यांचा अर्थ योग्य रूप वापरून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. तर बघा ऑप्शन, विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला, विशाखाची विवाह पारंपरिक पद्धतीने झाला, विशाखा विवाह पारंपरिक पद्धतीला झाला आणि विशाखाच्या विवाह पारंपरिक पद्धतीने झाला. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 आपलं काय होतं? विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला हे तुमचं अर्थपूर्ण वाक्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर राहील. नंतरचा प्रश्न, खालील वाक्यप्रचार ओळखा. वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर बघा वाक्यामध्ये कोणता प्रकार आहे? आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. तर हा वाक्याचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन आहे संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि केवल वाक्य.
तर हे आहे केवल वाक्य, कारण इथे दोन वाक्यांची अशी जुळणी वगैरे झालेली नाही, नाहीतर ते संयुक्त वाक्य किंवा मिश्र वाक्य झालं असतं. उद्गारार्थी चिन्ह तुम्हाला दिसत आहे का? नाही, तर हे उद्गारार्थी वाक्य पण नाही. तर तुमचं इथे उत्तर होणार केवल वाक्य, ऑप्शन क्रमांक 4. नंतरचा प्रश्न, अचूक समानार्थी जोडी शोधा. अचूक असलेली समानार्थी जोडी तुम्हाला शोधायची आहे. ऑप्शन बघा, मधुर ज्ञान, वीजभूमी, हृदय अंतकरण, पर्वत सरिता. तर हे तिन्ही जे आहे ते चुकीचे आहे. ज्ञान कधीच मधुर नसतो, भूमी वीज नसते, सरिता पर्वत नसते, पण हृदय हे अंतकरण असते. तर तुमचं ऑप्शन क्रमांक 3 हे जे आहे उत्तर राहणार अचूक समानार्थ जोडीची. ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधा. बघा, बरोबर असा विग्रह म्हणजे शब्दाची केलेली तोड. तर ऋणमुक्त म्हणजेच होते ऋणातून मुक्त. तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर राहणार. नंतरचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. अधोरेखित शब्द आहे मुले, वाक्य आहे तेथे मुले खेळतात. तर हे शब्दाचे वचन म्हणजे एक वचन आहे की अनेक वचन आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तेथे मुले खेळतात. मुले म्हणजे ग्रुप ऑफ मुलं, तर ते झालं तुमचं अनेक वचन. तर ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर राहणार. मासा शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. बघा, मासा म्हणजे एक झालं एक वचन, आणि मासे म्हणजे भरपूर सारे, तर ते होणार अनेक वचन. तर ऑप्शन क्रमांक 4 मासे हे तुमचं इथे उत्तर होणार. नंतरचा प्रश्न, पाप पुण्य या दवदव समासाचा अचूक विग्रह शोधा. तर बघा, पापाचे पुण्य, पाप पुण्य इत्यादी, पापयुक्त पुण्य आणि पाप अथवा पुण्य. तर ज्या शब्दाचा विग्रह करताना अथवा की आणि हे शब्द आपण यूज करतो, तर तिथे असते दवदव समास. तर ऑप्शन क्रमांक हे तुमचं उत्तर होणार. पाप पुण्य म्हणजेच पाप अथवा पुण्य किंवा पाप किंवा पुण्य. नंतरचा प्रश्न बघा, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? तर बघा, क्रियापदातील जे प्रत्ययरहित मूळ शब्द असतो त्याला धातू असे म्हणतात. नंतरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही असे विचारले आहेत, आणि ऑप्शन आहे गैरहजर, बिनधोक, आमरण. तर बघा, इथे प्रथम जो पद आहे तो इम्पॉर्टंट आहे, आणि दुसरं पद जे आहे ते गौण आहे, आणि इथे तोंडाने केलेले पाठ. तर हे तुमचं अव्ययी भावाच्या समासाच्या उदाहरणामध्ये येत नाही. हे 3 आहे ते येतात, कारण त्याच्यामध्ये प्रथम जो पद आहे तो महत्वाचा आहे. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? अयोग्य असलेला पर्याय असा तुम्हाला निवडायचा आहे. त्याने आपली चूक कबुली केली, कर्मणी प्रयोग. विद्यार्थी बसतो, सकर्मक कर्तरी प्रयोग. शिपायाने चोरास पकडले, भावे प्रयोग. तो गाणे गातो, सकर्मक कर्तरी प्रयोग. तर अयोग्य म्हणजे चुकीचा असा जो पर्याय आहे तो आहे विद्यार्थी बसतो, सकर्मक कर्तरी प्रयोग हा. तर प्रयोगावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर तुमचे सर्व काही जे क्वेरीज असेल, कन्सेप्ट असेल, त्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. तर व्हिडिओसाठी वेट करा. नंतरचा प्रश्न बघा, गायिका या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा. गायिका हे स्त्रीलिंगी रूप आहे, तर याचे पुल्लिंग रूप असते गायक. तर ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर होणार. नंतरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे? विरुद्धार्थी असलेली जोडी इथे तुम्हाला ओळखायची आहे. ऑप्शन आहे हरित हिरवेगार, मेहनत कष्ट, विश्वास अविश्वास, धन संपत्ती. तर बघा, इथे विश्वास आणि अविश्वास ही जी जोडी आहे ते विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर राहणार. नंतरचा प्रश्न, सवंगडी या समानार्थी शब्द शोधा. सवंगडी म्हणजे होतो तुमचं मित्र. तर ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर राहणार. नंतरचा प्रश्न, भरती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. भरती ऑप्शन आहे ओहोटी, अपयश, आखूड आणि कावड. तर भरती शब्दाचा विरुद्धार्थ शब्द होतो ओहोटी. नंतरचा प्रश्न,
ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर बघा, ज्ञानेश्वरी जे आहे ते संस्कृत भाषेतील भगवद्गीता जे ग्रंथ आहे त्यावर आधारित आहे. नंतरचा प्रश्न, पुढीलपैकी महानुभव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा. बघा, महानुभव संप्रदायाचा ग्रंथ तुम्हाला इथे ओळखायचा आहे. ऑप्शन आहे तीर्थरूप महाराष्ट्र, ऋतुचक्र, लीळाचरित्र आणि गंगाजल. तर लीळाचरित्र हे जे आहे ग्रंथ आहे कसला, तर महानुभव संप्रदायाचा. तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर होणार. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.